तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग असणार आहे एकदम यागळा वेगळा पेगळा. म्हणजेच मी माझ्या दिवसाचं रूटीन सांगणार आहे. मंडे टू फ्रायडे माझा दिवस कसा जातो, माझे क्लासेस, स्कूल याबद्दल सगळं तुम्हाला सांगणार आहे. दिवसाची सुरुवात गाडीला स्टार्टर मारायच्या आधी हनुमान चालिसाने करतो. परमेश्वराचं नाव घेत घेत गाडीवरून जातो आणि स्कूलमध्ये जातो. आज जे आमच्या मोहित सरांनी जे कलाकृती दाखवली, आपण फॅन तुझ्या मायला जिगरा फॅन झालो. मी म्हटलं वन्स मोर सर, न लाजता सरांनी वन्स मोर दिला आणि सेकंड टाईम पण अटेम्प्ट असला झाला ना बाय, या खापाक की नाही घातला बघा गोल. त्याच्यानंतर आज आमची टीम चाललेली झेडपीचं कॉम्पिटिशन जिंकायला. झेंडे गाडून या पोरांनो, येणारच पोरं आपली आहे त्याच्या चेसची. त्याच्यानंतर गाडीला शाळा संपली, गाडीला स्टार्टर मारला आणि सगळ्यात पहिला गेलो क्लासला. ते म्हणजे मी गेलो साराच्या क्लासला. हा पर्सनल क्लास आहे आणि मला प्रत्येक क्लासच्या मध्ये फक्त 1 ते पाऊण तासच मिळतो. मी उंडरीतून सगळ्यात गेलो सिंहगड रोडला. जाता जाता हा खूप फेमस ब्रिज लागला, नवले ब्रिज. त्याच्यानंतर खूप सारे ट्रॅफिकला तामझोम आलिंगन देऊन पोहोचलो मी फायनली क्लासमध्ये. पण एवढं आहे बाई, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ह्याची स्टोरी मी नंतर सांगेन की ही माझी काच कशी फुटली. आणि फायनली मी पोहोचलो आणि पोहोचताच मला चेक करायला लागतं रोजच्या प्रमाणे की गाडीत पेट्रोल आहे की नाही, कारण स्पीड मीटर खराब आहे, ब्रेक चांगला आहे पण पेट्रोलचा काटा पण खराब असल्यामुळं सगळ्यात आधी मी चेक केलं म्हणजे पेट्रोल. बाय पेट्रोल एवढं आहे जेवढे आपल्या आनंदात खुशी, म्हणजे भरपूर कचाकच भरलेलं आहे पेट्रोल, समजलं का भावांनो. त्याच्यानंतर मी गेलो साराकडं. भेट आमच्या सारला, बोला हाय हॅलो, खूप गोड मुलगी आहे. त्याच्यानंतर क्लास संपला, गेट उघडलं, राप्पकीने गाडी काढली आणि चाप्पकीने गाडीला तोलवत हे मी निघालो. विचारात दिसत असलो तर विचारात नाही. त्याच्यानंतर मी डायरेक्ट गेलो बानेरमध्ये. हा माझा व्हेन्यू आहे बानेरचा, म्हणजेच हा बालेवाडीचा व्हेन्यू आहे. तर इथं गेलो आणि हा माझा आता समोर दिसेल एकदम कटाकट रपारप चपाचूप आपला कसा आहे दिसतो का हिरो. हे मग भुयाराचा दरवाजा खोलला आणि त्याच्यानंतर मी पुढे गेलो. हा जो माझा दिसतोय हा माझा व्हेन्यू आहे. इथं मी बॅचेस घेतो, लहान मुलांच्या बॅचेस घेतो. हे बालेवाडी हायस्ट्रीटवरती आहे. आत्ता कोण आलं नव्हतं म्हणून गेलो. आपला मी टाईम जरा 15 मिनटं म्हणलं काहीतरी खाऊया. नेहमीच सारखं मला खायला वेळ मिळत नाही कारण क्लासेस भरपूर असतात, त्यामुळे मी सकाळी एकदमच दणकून खातो. म्हणलं वेळ आहे तर चला ड्रायफ्रूट दणकू याला. थँक्यू आबा सकाळी डबा देते भाई. त्याच्यानंतर काय विषय एक नंबरच घे. हे बरा आमची पोरं लाडकी लाडकी गोड गोड क्यूट क्यूट. भेटा सगळ्यांना, बोला हॅलो. त्याच्यानंतर क्लास संपवला, ताणली गाडी आणि निघालो दुसऱ्या क्लासकडे. तो होता म्हणजेच अजून ह्यांच्यापेक्षा छोट्या मुलांचा क्लास. हे माझा दुसरा व्हेन्यू आहे जो आहे बानेरमध्ये आहे माझा हा व्हेन्यू. तिथं जाऊन बाई हा एकदम छोट्या पोरांचा क्लास आहे. छोट्या म्हणजे एकदम 3-3.5 वर्षाच्या पोरांचा क्लास आहे. हा व्हेन्यू असल्या ठिकाणी आहे ना बाई, मस्त पैकी डोंगर आहे. डोंगराच्या साईडला आपला व्हेन्यू. कसं आहे भुयारात घुसलो की असे रप्पकेने आपलं स्वागत केलेलं आहे चिल्लर पार्टीने. मग चिल्लर पार्टीला जो डॅन्स शिकवला बघ, कसे गुगली गुजसारखी पोरं आहेत की नाही आपली. हाल मला ह्यांच्या पायी एवढं हालायला लागतं ना, दाना असलं मोठं शरीर घेऊन काना उड्या मारायला लागतात. कशी हलवते कंबर बाई, पोटासाठी लाज तुम्ही परवा कोणाची. त्याच्यानंतर हा क्लास संपला आणि क्लास संपल्यानंतर चाललेला आहे बादशाह माणूस दुसऱ्या क्लासकडे. आता चाललो आहे आपण पर्सनल क्लासमध्ये. तर इथं बघा बानेर म्हणजे ट्रॅफिकचं घर. हे लिफ्ट उघडले आणि मी गेलो. ही भेटा अवंती, ही पण पर्सनल क्लासच आहे. एकदम भारी डान्स करते. मी हिला सेमी क्लासिकल शिकवतो आहे. आणि दिवसाचा शेवटचा क्लास म्हणजे हा मोठ्या लेडीज बॅच आहे. ह्याच्यानंतर क्लास डन. तर स्कूल, त्याच्यानंतर 5 क्लासेस, 3:30 ते 10पर्यंत क्लासेस चालतात माझ्या. आणि त्यानंतर सॅटर्डे संडे भेटले की बॉम्बलाय फिरायला हव्या आजाद. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.